पुणे विद्येचं माहेरघर की आता कोयत्याचं शहर? एक प्रश्न विचारतो. तुम्ही शेवटची पुण्याची बातमी पाहिली तेव्हा काय वाटलं? अभिमान की काळजी? तर सीन असा आहे, आज पुण्यात रोज एक नवीन घटना घडतीये. कोयता हल्ला, हब मर्डर, तोडफोड आणि या सगळ्यात असतात ती तरुण मुलं जी अजून फक्त शाळेत जातात. पण थांबा, एक मिनिट विचार करा. हे तरुण हातात कोयता घेतात का? इज्जतीसाठी, भाई बनायला. पण कोणती इज्जत मिळते त्यांना? पोलीस व्हॅन मध्ये बसताना, घरातल्या आईच्या डोळ्यात अश्रू पाहताना, न्यायालयाच्या पायरीत चढताना, की बाप जामिनाचे पैसे मिळवण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरतो तेव्हा? हे भाई नाही, हे रस्ता भरकटलेली मुलं आहेत. आणि सर्वात मोठं दुःख हे आहे की यांचा सगळ्यात जास्त त्रास त्यांच्या आई वडिलांना होतो. पालकांनो, मुलांनी काय केलं नाही हे विचारण्याआधी मुलाने आज काय केलं, कुठे गेला, कोणासोबत राहिला हे विचारायला सुरुवात करा. एक संवाद कदाचित एका आयुष्याची दिशा बदलू शकतो. समाजाने जबाबदारी घ्यायला हवी. गुन्हेगारी ग्लॅमरस करणाऱ्या रील्स, व्हिडिओज, कॉन्टेंटला लाईक करणं थांबवा. कारण जे आपण सेलिब्रेट करतो ते हे तरुण फॉलो करतात. पुण्याची खरी ओळख कोणती? सीओपी, फर्ग्युसन, सिम्बॉयसिस, ILS इथून निघलेले हजारो तरुण आज जगभरात पुण्याचं नाव मोठं करतायत. ही ओळख जर टिकवायची असेल तर आपल्याला एकत्र उभं राहावं लागेल. कोयता हे पुण्याचं प्रतीक नाही आणि होऊही देणार नाही. पुण्याची ओळख संस्कृतीने, शिक्षणाने आणि माणुसकीनेच राहील आणि आपण सगळे मिळून ती जपूया. तुम्हाला काय वाटतं? या कोयता गँगला आपण कसे थांबवू शकतो? कमेंट मध्ये सांगा. सीन का समजला ना?